नमस्कार, रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. आजची ब्रेकिंग न्यूज. अंगणवाडी ताईंना मिळणार संप काळातील मानधन. काय आहे सविस्तर बातमी पाहूया. तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. कोरोना महामारीच्या 2 वर्षाच्या काळातील थकीत सुट्ट्यांचे समायोजन करून संप काळातील न दिलेले 26 दिवसाचे मानधन देण्याचा प्रस्ताव तयार केला जाईल, अशी ग्वाही महिला व बाल कल्याण विभागाचे उपसचिव ठाकूर यांनी दिल्याची माहिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे निमंत्रक तथा अंगणवाडी कर्मचारी महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड यांनी दिली. उपसचिव ठाकूर यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करून मार्ग काढण्यासाठी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक आयोजित केली होती. या बैठकीत कृती समितीच्या वतीने M.A. पाटील, शुभा शमीम, सुवर्णा तळेकर, सूर्यमणी गायकवाड व छाया तिप्पट उपस्थित होते. अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या मानधनात आशा सेविकाप्रमाणे वाढ करण्यासह अन्य मागण्यासाठी आचारसंहिता संपल्यावर महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्यासमवेत बैठक लावून तोडगा काढण्यात येईल. साधील भत्त्यात वाढ देण्याऐवजी मागणी अगोदरच मान्य केली होती, त्यावर निर्णय घेऊन कार्यवाही केली जाईल. नवीन शैक्षणिक धोरणाचे काम अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे नाही, त्यामुळे अंगणवाडी सेविकांनी जास्तीचे काम करू नये. नागरी प्रकल्पात TA-DA दिला पाहिजे, यासाठी कृती समितीने पत्र द्यावे. 8 किलोमीटरपेक्षा अधिक अंतर असल्यास हा भत्ता दिला जाईल. मदतनीस पदोन्नतीबाबत 10वी पास उमेदवारांचा विचार केला जाईल. अशा मदतनीसांना डावललेले असल्यास अशी प्रकरणे कळवावीत. प्रोत्साहन भत्ता नियमानुसार दिला जाईल. पेन्शन योजना लागू करण्याबाबत प्रशासन, कृती समिती व सेवा देणारी संस्था यांची त्रिपक्षीय बैठक आयोजित करून निर्णय घेतला जाईल, असे ठाकूर यांनी सांगितले. एकरकमी सेवा समाप्ती लाभ, मासिक पेन्शन, ग्रॅज्युइटी या लाभामध्ये समायोजित न करता स्वतंत्रपणे द्यावा, ही मागणी कृती समितीच्या वतीने करण्यात आली. जूनच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी किंवा दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला मंत्री तटकरे यांच्यासमवेत बैठक होण्याची शक्यता असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.